गुड आफ्टरनून फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज नागपंचमी आहे. तर नागपंचमीच्या माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण नागपंचमी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा आजचा ब्लॉग कसा होतोय तो. तर बघा, आता आपण इकडं 1 वाटी भरून हरभरा डाळ घेतलेली आहे. आपण आता त्याला स्वच्छ धुवून घेऊ. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण त्याच्यात आता ही हरभरा डाळ स्वच्छ धुवून टाकणार आहे. तर चला स्वच्छ धुवून घेऊ. आता हरभरा डाळ मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता इकडं मी हळदी पावडर आणि मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपण हे धुतलेली हरभरा डाळ ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊ. तर बघा, हरभरा डाळ आता टाकून घेतलेली आहे. आपण आता याला मस्त झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ. तर आता आपण मस्त पीठ मळून घेऊया. पीठ मळताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आम्ही दोघांसाठीच बनवणार आहे, तर तुम्ही तुमचे म्हणजे मापानुसार घेऊ शकताय. तर बघा, इकडं मस्त पीठ मळून झालेलं आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण मळलेलं नाही. आता आपण याला थोडं तेल लावू आणि मस्त. तर आपण आता भाज्याचं स्टफिंग बनवून घेऊया. तर याच्यामध्ये बघा, मी जिरं, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेलं आहे. आपण आता ह्या पातेल्यामध्ये टाकू सगळं. आणि हे बघा, 2 बटाटे आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर मस्त त्याला कापून घेऊन पातेल्यामध्ये टाकू. तर बघा, इकडं मस्त कापून घेतलेलं आहे 1 कांदा आणि 2 बटाटे. इकडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कारण भाज्यांमध्ये टाकणार आहे आपण. आणि हे मगाशी टाकलेलं. आता आपण ह्या पातेल्यामध्ये बघा नमक टाकून घेऊ. आणि कांदा आणि बटाटे. आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकून कालवून घेऊया. बेसन पीठ. आणि आता वरून आपण थोडी कोथिंबीर टाकू आणि सगळं कालवून घेऊया. थोडीशी हळदी पावडर टाकून आता आपण हे थोड्या वेळ साईडला ठेवू आणि नंतर भजी काढायला घेऊया. तर बघा, आपली पुरणाची डाळ पण मस्त शिजलेली आहे. मस्त शिजलेली आहे. आता आपण ही आमटी बनवायसाठी याचं पाणी साईडला काढून घेणार आहे. तर ह्याच्यात काढून घेऊ. इकडे बघा, तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण आमटीसाठी लागणारे साहित्य मस्त भाजून घेऊ. 1 कांदा कापलेला आहे मी. आणि खोबरं पण याच्यातच भाजून घेऊ मस्त. मस्त ब्राऊन होईपर्यंत. तर इकडं बघा, आपला कांदा खोबरं मस्त ब्राऊन झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊ. आता 3 हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे सगळं भाजून घेऊ थोडं. तर बघा, ही हरभरा डाळ शिजवलेली ती पण भाजून घेऊ, मग यामध्ये टाकू. आता आपण इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण आता त्यामध्ये तेल टाकून घेऊ, कारण आता आपल्याला आमटी बनवायची. आता तेल थोडं गरम होऊन देऊ. तर बघा, तेल गरम झालंय. जिरे टाकलंय, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला,
तळतळ. तर बघा वाटण टाकून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हळदी पावडर, कांदा लसूण मसाले 2 चमचे टाकणार आहे, लाल तिखट आणि धना पावडर. आता याला मस्त हलवून तेल सुटेपर्यंत परतून देऊ तेलात. तर बघा इकडं मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये नमक टाकू, थोडं मीठ टाकू म्हणजे. आणि हे बघा मगाशी आमटीला पाणी काढून ठेवलं होतं पूर्णचं, ते टाकू. तर बघा आता मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपली आमटी रेडी झालेली आहे. आता इकडं मस्त कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण मगाशी जे पुरण काढून घेतलं होतं ते पुरण मस्त गुळामध्ये परतून घेऊ. तर बघा हे पुरण असं टाकू आणि त्यामध्ये गुळ. आता आपण यामध्ये गुळ टाकून घेऊ. आता आपण यामध्ये जेवढं पुरण घेतलं होतं, डाळ घेतली होती, तेवढेच आपण गुळ टाकणार आहे. आणि या गुळाला मस्त पाणी सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं. आपलं पुरण इकडं पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण यामध्ये मस्त विलायची टाकू, थोडी विलायची पावडर. आणि हलवून घेऊ विलायची पावडर टाकून. पुरण मस्त रेडी झालेलं आहे. आपण आता हे चाळण ठेवलेले, ह्या चाळणीमध्ये काढून घेऊ आणि बारीक करून घेऊया. चाळणीमध्ये काढलेलं आहे. आता पूर्ण बारीक करून घेऊ आपण याला. बारीक करून झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते. पुरण बारीक केलेला व्हिडिओ मी घ्यायचा विसरले. तर आता इकडं बघा मी मस्त भात लावत आहे. दोघांसाठीच भात लावायचा होता, त्यामुळे थोडंच घेतलेलं आहे. त्यामध्ये मी पाणी टाकले, तांदूळ टाकले आणि आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ आणि मग आपला भात रेडी होईल. तर बघा इकडं मी गुळवणी तयार करत आहे. आम्हाला जास्त गोड गुळवणी आवडत नाही, त्यामुळे थोडंच गूळ टाकलेलं आहे आणि थोडंच गुळवणी करणार आहे. तर आपल्याला सगळं आता स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे. आपल्याला जायचं आहे नागदेवताची पूजा करायसाठी. तर मी इथे नैवेद्य बनवून घेतलेले आहे. तर आपण आता निघू. तर आता आपण चाललेलो आहे नागोबाची पूजा करण्यासाठी, म्हणजेच वारुळाची पूजा करायची आहे आपल्याला. तर चला जाऊया. तर बघा आम्ही इथं आलेलो आहे. आता मी पूजा करतानाचा व्हिडिओ टाकणार आहे. तर बघा पाऊस यायला लागले. आपण देवापाला आलोय ना. इकडे घ्या. मला बिला पूजा करतो का? वर ठेवायचं बाई जरा निवर. तर बघा मी पूजा वगैरे करून घरी आले. घरी आल्यावरती आपले भजी बनवायचे राहिले होते, तर मी भजी बनवत आहे. कारण मी फक्त नैवेद्यपुरतेच भजी बनवले होते, जास्त बनवले नव्हते. तर मी इकडं भजी बनवून घेत आहे. तर बघा तर इकडं बघा आपले भजी पण रेडी झालेले होते. आता मी फक्त नैवेद्य बनवून पूजा करायसाठी गेले होते. तर आज घरी येऊन मला पोळ्या पण बनवायच्या होत्या. तर इकडं बघा मी पोळ्या बनवत आहे.
तर इकडं आपल्या पोळ्या पण रेडी झाल्या होत्या बनून. बघा कशा टम्म फुगतात.